राज्य में सत्ता की कमान किसके हाथों में सौंपी जाएगी, इसकी घोषणा नहीं हुई है, लेकिन चर्चा है कि देवेंद्र फडणवीस ही अगले मुख्यमंत्री बनने वाले हैं। इस पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि ये विदर्भ के लिए खुशी की बात है। उम्मीद है कि उन्हें फ्री हैंड काम करने से कोई नहीं रोकेगा। उन्होंने विदर्भ को इन सभी स्तरों पर न्याय मिलने और विदर्भ का बैकलॉग पूरा होने की भी आशा जताई। इसके साथ ही वडेट्टीवार ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को नई सरकार में डीसीएम बनाए जाने की चर्चा पर तंज कसते हुए कहा कि शिंदे केवल मोदी जी और शाह जी के आशीर्वाद से सत्ता में बने रह सकते हैं, वरना कुछ नहीं कर पाएंगे। देवेंद्र जी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे। विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही। आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही। उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत। त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलॉग, विदर्भातली बेरोजगारी, विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न, रस्त्यांचा बॅकलॉग असेल, एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत। या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल। मला तरी असं वाटतं की 2029 मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत उपमुख्यमंत्री पदाचे, किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे। त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल, अन्यथा ते काही करू शकणार नाहीत। ते विरोधही करणार नाहीत, करू शकत नाहीत, आणि सत्ता नाही दिली तरी गपचूप बसण्याशिवाय मला वाटतं की यांच्याकडे कुठला पर्याय शिल्लक नाही।